नमस्कार, भोवताल व्हिडिओजमध्ये आपलं स्वागत. आपण वेगवेगळ्या जलव्यवस्थांचा शोध घेतो आहे. त्यासाठी मी आता आलेलो आहे मलठण या ठिकाणी. मलठण हे ऐतिहासिक गाव, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. इथं आपण आता पाहतो आहे ही एक 3 मजली बारव, विटांचं बांधकाम, वरती दगडांचं बांधकाम आणि याला 12 बाजू असलेली ही अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशी ही बारव. नितळ पाणी. मलठण हे सरदार पवार यांचं ठिकाण, यांचं ठाणं. त्यांचा जो वाडा आहे हा अतिशय मोठा वाडा, अजूनही राहता असलेला वाडा. इथं ही बारव आता आपण आतल्या बाजूने पाहणार आहोत. याला आत जाण्यासाठी मार्ग आहे आणि ही बारव ही वाड्याच्या आतमध्ये आहे. कडेने आपल्याला वाड्याचे अवशेष पाहायला मिळतात. मोठासा वाडा आहे. आता इथं हा वाडा पडलेला आहे, पण त्याची भव्यता आपल्याला त्याच्या अवशेषांवरनं पाहायला मिळते. हा असा भव्य वाडा आणि त्याच्याच आतून असलेली ही बारव. इथे एक दार आहे. या दारामधून आपण या बारवेमध्ये प्रवेश करणार आहोत. या भुयारी मार्गातून आपण आता आत जात आहोत. स्टेप वेल म्हणता येईल अशा प्रकारची ही बारव. आपण आता पायऱ्या उतरून त्या बारवेमध्ये येतो आहे. आत आल्यावर आपल्याला अतिशय नितळ आणि सुंदर पाण्याचं दर्शन घडतं. इथं आल्यावर थंडावा जाणवतो आहे. जशी जशी मी एक एक पायरी उतरतो आहे तसा गारवा वाढत जातो आहे. बाहेर तप्त वातावरण आहे, पण इथं मात्र अतिशय थंडावा आहे. अशी ही बारव आपल्याला याचा नितळपणा किती येतो पाहायला मिळतो आहे. आताही पायऱ्या आहेत. जसं जसं आपण खाली जाऊ तशा पायऱ्या आहेतच. वेगवेगळ्या देवळांमधून आपल्याला ही बारव पाहायला मिळते. त्याचप्रकारे या बारवेच्या वरच्या बाजूला आलं, मधल्या हा जो इथं आपल्याला समोर सज्जा पाहायला मिळतो आहे, या सज्जामध्ये आपण जाऊ शकतो. आता आपण इथं आणखीन एक भुयार आहे, त्या भुयारातून त्या सज्जाकडे जात आहोत. या सावकाशपणे पायऱ्या चढत आता मी इथं आलो आहे. इथून 6 देवळे आहेत. या 6 देवळांमधून ह्या बारवेचं दर्शन घडतं. ह्या अशा प्रकारच्या देवळ्या. एका देवळीमधून आता मी दुसऱ्या देवळीत प्रवेश करतोय. ही बारव. अशा 6 देवळं आहेत. ह्या 6ही देवळं फिरून आपण या बारावेला प्रदक्षिणा घालूयात. प्रत्येक देवळीमधून समोरच्या देवळ्या आणि वेगवेगळ्या पातळ्यांवर असलेली विहीर, तिची आतली बाजू आणि नितळसं पाणी, हे पाहताना खरंच अभिमान वाटतो. आधीच्या पिढ्यांनी केलेलं जे काम आहे त्याच्याबद्दल कौतुक वाटतं आणि आपण किती मोठ्या वारशाचे भागीदार आहोत किंवा तो वारसा आपल्याला जतन करायचा आहे या जबाबदारीचं सुद्धा आपल्याला इथं भान येतं. याचा काळ साधारण 250-300 वर्षांपूर्वीचा जातो. हे विटांमधलं बांधकाम पाहता याच्यावरून काळ निश्चित करता येऊ शकेल, पण या वाड्याचा काळ 300 वर्षांपूर्वीचा, त्याच्याच सुमारास ही विहीर असावी असं सांगितलं जातं. आजसुद्धा ही चांगल्या प्रकारे मेंटेन केलेली आहे, व्यवस्थित राखलेली आहे. लोकांना ही बारव आजही आकर्षित करते. इथं आपल्याला रहाट पाहायला मिळतो आहे आणि इथं समोर पाणी काढण्यासाठी मोटेची व्यवस्था होती, त्याचे अवशेष इथं पाहायला मिळत आहे. ठिकाण आहे मलठण, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. धन्यवाद.